नमस्कार दोस्तों, आप सभी को हमारे चैनल पर फिर से स्वागत है। चलिए देखते हैं कुछ नए शब्दकोश, अनुवाद और उसको हम वाक्य में कैसे प्रयोग करते हैं ये भी जानेंगे। तो चलिए आगे बढ़ते हैं। लेसन 61 चाहिए। चाहिए इसका कन्नड़ का अनुवाद है बेकु। मुझे पैसा चाहिए, ನನಗೆ ಹಣ ಬೇಕು। मुझे एक किताब चाहिए, ನನಗೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಬೇಕು। उसे ಚಾಕ್ಲೇಟ್ चाहिए, ಅವನಿಗೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಬೇಕು ಪುಲ್ಲಿಂಗ್। उसे ಚಾಕ್ಲೇಟ್ चाहिए, ಅವಳಿಗೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಬೇಕು ಸ್ತ್ರೀಲಿಂಗ್। उसे ಚಾಕ್ಲೇಟ್ चाहिए, ಅದಕ್ಕೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಬೇಕು ನಪುಂಸಕಲಿಂಗ। उन्हें शांति चाहिए, ಅವರಿಗೆ ಶಾಂತಿ ಬೇಕು। अब मैं सोना चाहता हूँ, ನಾನು ಈಗ ಮಲಗಬೇಕು या फिर ನಾನು ಈಗ ಮಲಗಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ। मैं बाज़ार जाना चाहता हूँ, ನಾನು ಸಂತೆಗೆ ಹೋಗಬೇಕು या फिर ನಾನು ಸಂತೆಗೆ ಹೋಗ ಬಯಸುತ್ತೇನೆ। मैं एक केला खाना चाहता हूँ, मैं एक केला खाना चाहता हूँ, ನಾನು ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನ ಬಯಸುತ್ತೇನೆ या फिर ನನಗೆ ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ಬೇಕು। इसका अनुवाद होगा मुझे एक केला चाहिए, मैं एक केला खाना चाहता हूँ, ನಾನು ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನಬೇಕು या फिर ನಾನು ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನಬೇಕು ಅನಿಸುತ್ತಿದೆ। मैं वह फिल्म देखना चाहता हूँ, ನಾನು ಆ ಫಿಲ್ಮ್ ನೋಡಬೇಕು या फिर आ सिनेमा भी आप बोल सकते हो। चाहिए, आप किसी को पूछ रहे हो चाहिए क्या, ಬೇಕಾ। क्या मुझे पैसा चाहिए, ಏನು ನನಗೆ ಹಣ ಬೇಕಾ। क्या मुझे किताब चाहिए, ಏನು ನನಗೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಬೇಕಾ या फिर ಏನು ನನಗೆ ಪುಸ್ತಕ ಬೇಕಾ। क्या उसे ಚಾಕ್ಲೇಟ್ चाहिए, ಏನು ಅವನಿಗೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಬೇಕಾ। क्या उन्हें शांति चाहिए, ಏನು ಅವರಿಗೆ ಶಾಂತಿ ಬೇಕಾ। क्या अब मैं सोना चाहता हूँ, ಏನು ನಾನು ಈಗ ಮಲಗಬೇಕಾ या फिर क्या अब मैं सोऊं, ಏನು ನಾನು ಈಗ ಮಲಗಲ್ಲ। क्या मैं बाज़ार जाना चाहता हूँ, ಏನು ನಾನು ಸಂತೆಗೆ ಹೋಗಬೇಕಾ। इसका अनुवाद होगा क्या मैं बाज़ार जाऊँ। क्या मैं एक केला खाना चाहता हूँ या फिर क्या तुम एक केला खाना। यहाँ मैं का अनुवाद वाक्य में उतना सही नहीं होगा, पर ये कुछ उदाहरण है। ठीक है, तो आप मैं के बदले तुम लगा सकते हो। क्या तुम एक केला खाना चाहते हो, ನೀನು ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನಲು ಬಯಸುತ್ತೀಯಾ या फिर ನಿನಗೆ ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ಬೇಕಾ ತಿನ್ನಬೇಕಾ। क्या तुम वह फिल्म देखना चाहते हो, ಏನು ನೀನು ಆ ಸಿನಿಮಾ ನೋಡ ಬಯಸುತ್ತೀಯಾ या फिर ಏನು ನೀನು ಆ ಸಿನಿಮಾ ನೋಡಬೇಕಾ। नकारना डोंट वांट या फिर ಬೇಡ। मुझे पैसा नहीं चाहिए, ನನಗೆ ಹಣ ಬೇಡ। मुझे एक किताब नहीं चाहिए, ನನಗೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಬೇಡ। उसे चॉकलेट नहीं चाहिए, पुल्लिंग का अनुवाद होगा ಅವನಿಗೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಬೇಡ। स्त्रीलिंग और नपुंसकलिंग के अनुवाद आप कमेंट बॉक्स में लिख सकते हो। उन्हें शांति नहीं चाहिए, ಅವರಿಗೆ ಶಾಂತಿ ಬೇಡ। मैं अब सोना नहीं चाहता हूँ, ನಾನು ಈಗ ಮಲಗಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ। मैं बाज़ार नहीं जाना चाहता हूँ, ನಾನು ಬಾಜಾರಿಗೆ ಹೋಗಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ। या फिर आप संते शब्द का भी प्रयोग कर सकते हो या फिर बाज़ार शब्द का भी प्रयोग कर सकते हो। मैं एक केला नहीं खाना चाहता हूँ, ನಾನು ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ।
मैं वो फिल्म नहीं देखना चाहता हूँ. ನಾನು ಆ ಫಿಲ್ಮನ್ನು ನೋಡಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲ. नकारात्मक सवाल ಬೇಡವೇ. क्या मुझे पैसा नहीं चाहिए? ಏನು ನನಗೆ ಹಣ ಬೇಡವೇ? क्या मुझे एक पुस्तक नहीं चाहिए? ಏನು ನನಗೆ ಪುಸ್ತಕ ಬೇಡವೇ? या फिर ಏನು ನನಗೆ ಒಂದು ಪುಸ್ತಕ ಬೇಡವೇ? क्या उसे चॉकलेट नहीं चाहिए? ಏನು ಅವನಿಗೆ ಚಾಕ್ಲೇಟ್ ಬೇಡವೇ? क्या उन्हें शांति नहीं चाहिए? ಏನು ಅವರಿಗೆ शांति ಬೇಡವೇ? इस वाक्य का स्त्रीलिंग और नपुंसकलिंग के अनुवाद आप कमेंट बॉक्स में लिख सकते हो. क्या मैं अब सोना नहीं चाहता? ಏನು ನಾನು ಈಗ ಮಲಗಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲವೇ? क्या मैं बाज़ार नहीं जाना चाहता? ये मैं जब लाते हो ये वाक्य उतना सही नहीं होगा, पर जैसे कि हमने बोला है ये एक उदाहरण है. यहाँ मैं के बदले तुम का प्रयोग करता हूँ. तो यहाँ पे देखिए, क्या तुम बाज़ार नहीं जाना चाहते? ಏನು ನೀನು ಸಂತೆಗೆ ಹೋಗಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲವೇ? क्या तुम एक केला नहीं खाना चाहते? ಏನು ನೀನು ಒಂದು ಬಾಳೆಹಣ್ಣು ತಿನ್ನಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲವೇ? क्या तुम वो फिल्म नहीं देखना चाहते? ಏನು ನಾನು या फिर ಏನು ನೀನು ಆ ಸಿನಿಮಾ ನೋಡಲು ಬಯಸುವುದಿಲ್ಲವೇ? चाहता था ಬೇಕಿತ್ತು. मुझे पैसे चाहिए थे. ನನಗೆ ಹಣ ಬೇಕಿತ್ತು. मैं उसे चाहता था. ನಾನು, इसका और एक अनुवाद भी हो सकता है. ನಾನು अगर वो पुल्लिंग को संबोधित कर रहे हैं तो ನಾನು ಅವನಿಗೆ ಇಷ್ಟಪಡುತ್ತಿದ್ದೆ. अगर हम स्त्रीलिंग को संबोधित कर रहे हैं तो ನಾನು ಅವಳಿಗೆ ಇಷ್ಟಪಡುತ್ತಿದ್ದೆ. अगर नपुंसकलिंग को संबोधित कर रहे हैं तो ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುತ್ತಿದ್ದೆ. मैं उसे चाहता था. तो अगर आप वस्तु को संबोधित कर रहे हैं तो ಅದು ನನಗೆ ಬೇಕಿತ್ತು. मैं बाज़ार जाना चाहता था. ನಾನು ಸಂತೆಗೆ ಹೋಗಬೇಕಿತ್ತು. धन्यवाद. Click subscribe, click on the bell icon and click on all to get notified when we post a new video. If you want to watch more videos, click on the channel and click on playlists and follow any playlist that you want.